नमस्कार, मी साधना राधे ठाण्यावरून बोलते। चव महाराष्ट्राची या संस्थेने आज मला ही माझी रेसिपी करून दाखवण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते। आणि मी आज त्यांचेच 2 मसाले वापरून एक स्टफ पहाडी पनीर अशी माझी रेसिपी आहे। चला तर मग जरा त्याचं आपण साहित्य पाहूया। सर्वप्रथम हे पनीरचे मी असे क्यूब करून घेतलेले आहेत, जे जे आपण मॅरिनेट करायचे। त्याच्याकरता लागणारं साहित्य दही, मीठ, हळद, तिखट, चव महाराष्ट्राचीचा हा गरम मसाला आणि हा चव महाराष्ट्राचा ग्रीन मसाला। हे मी आलं, लसूण आणि पुदिना आणि कोथिंबीर हे सगळं वाटून तयार करून घेतलेलं मिश्रण आहे। आणि मीठ हे आपण पनीरला पहिल्यांदा लावून घेणार आहोत, मॅरिनेट करून घेणार आहोत। त्याकरता मी त्याला आपल्याला कोळशाचा स्मोक द्यायचा आहे, म्हणून मी कोळसा इथे तापत ठेवलेले आहे। आता हे दुसरं जे आहे हे मी स्टफ करण्यासाठी पनीरमध्ये हे थोडंसं पनीर आहे, कांदा, मका, गाजर, पालक, कोथिंबीर हे आपण सगळं ह्या पनीरमध्ये स्टफ करणार। चला तर मी तुम्हाला माझी ही रेसिपी दाखवते। सर्वप्रथम आपण हे मसाला पहिले तयार करून घेऊया। त्याच्याकरता मी घेणार आहे 4 चमचे दही। हा जो हिरवा म्हणजे आलं लसणाची पेस्ट मी वाटून तयार केली होती, ती पेस्ट मी ह्याच्यात घालते। त्यामध्ये मी 2 मिरच्या आणि पुदिना आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। आता आपण याच्यात घालूया थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट असं अगदी थोडंसं घालूया, कारण त्याच्यात मिरची वगैरे घातली आहे। आता मी घालणार आहे ह्याच्यामध्ये चव महाराष्ट्राचीचा हा गरम मसाला आला, चव महाराष्ट्राचीचा हा ग्रीन मसाला आहे, जो मॅरिनेट करण्यासाठी पनीरला मी वापरते। आणि चवीसाठी मीठ। आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊ। आपण हे जे पनीरचे क्यूब्स कापून ठेवले त्याला छान हा मॅरिनेट करायचा आहे मसाला, म्हणून आपण पूर्णपणे त्याला व्यवस्थितपणे असं चोळून घ्यायचं आहे। तर मी हे सगळं पूर्णपणे पनीरला सगळं मॅरिनेट करून घेतलंय। आता आपण त्याला पनीरला स्मोक द्यायचा आहे, त्याकरता मी हे कोळसे थोडे पेटवून घेतलेत, त्याच्यावर थोडंसं तूप घालूया आणि हे झाकून ठेवूया। आता मी मसाला तयार करून घेणार। 1 चमचा भरच तेल घालायचंय, त्याच्यात कांदा घ्या। कांदा थोडा परतून झालेला आहे आपला, त्याच्यावर मी आता घालणार हळद, तो महाराष्ट्राचा हा गरम मसाला थोडा वापरते ह्याच्यात पण। हा ग्रीन मसाला, थोडंसं लाल तिखट, मसाला आपला परतून झालाय। आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडं पनीर। हे पनीर मी स्मॅश करून घेतलंय। गाजर, पालक, मक्याचे दाणे उकडून घेतले मी। मीठ। आता हा आपण मसाला असा परतून घ्यायचा आहे, जो आपल्याला पनीर मध्ये स्टफ करायचा आहे। एकीकडे हा फ्राय पॅन तापायला ठेवलाय। आपण आता हे मॅरिनेट केलेलं पनीर काढूया। मसाला भरलाय आपण, तो आपल्याला या पनीर मध्ये स्टफ करायचा आहे। आता आपण हा जो आपण मॅरिनेट केलेला मसाला होता, हा मसाला आपण व्यवस्थित पनीरला लावून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपण असा भरून घ्यायचा आहे, तो स्टफ करायचा आहे।
या मसाल्यामध्ये पण मी चव महाराष्ट्राची जे मसाले वापरले जे अतिशय चवीला अतिशय उत्कृष्ट आहेत. आपण आता हे पनीर सगळं स्टफ करून ठेवलंय. त्याच्यामध्ये जो मसाला आपण रेडी केला होता, आता आपण फ्राय पॅनवर साजूक तूप किंवा बटर तुम्ही काही तुम्हाला हवं ते यूज करू शकता. मी साजूक तूप वापरलंय. हे असं थोडंसं आपण लावून घेऊया. फ्राय म्हणजे फ्राय असं म्हणता येणार नाही, आपण त्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं. आपण आता हे पनीरला पलटी करूया आणि कारण आपण ते आता फ्राय करतोय. आता हे पनीर आपलं ग्रिल झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण भाजून घेऊया. गॅस बंद करूया. आपलं हे आता स्टफ पहाडी पनीर तयार झालंय. आपण आता त्याचं प्लेटिंग करून घेऊया. ह्याच्यावरती आपण आता थोडंसं चीज किसून घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया. आता हे स्टफ पहाडी पनीर माझं तयार झालेलं आहे सर्विंगसाठी. मी चव महाराष्ट्राची त्याच्यामध्ये 2 मसाले वापरले. चव महाराष्ट्राची ते अजूनही खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, छान छान मसाले आहेत जे वापरून आपण नॉनव्हेज आयटम्स, व्हेज आयटम्स वगैरे बनवू शकतो. मी तेव्हाच मग चव महाराष्ट्राच्या टीमचे की त्यांनी आम्हाला ही स्पर्धा हा मंच दिला आणि आमची कला दाखवण्याचा आम्हाला योग्य चान्स दिलाय. तर तिने माझी ही स्टफ पनीरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला ती आवडेल. धन्यवाद.